जय मित्रांनो, तर बघा आज जो आपला टॉपिक असणार आहे तो आहे पानिपतची दुसरी लढाई. तर बघा पानिपतची दुसरी लढाई पानिपतची दुसरी लढाई ही अकबर व हेमू या दोघांमध्ये झाली. तर बघा पानिपतच्या दुसऱ्या लढाईमध्ये काय होतं, तर पानिपतची दुसरी लढाई जी आहे ही अकबर जेव्हा लढत होता त्यावेळेस अकबरचे वय जे आहे हे 14 वर्ष, हेमू जो आहे हा निम्म्या वयाचा. तर बघा हेमू जो होता हा एक त्यावेळेचा भारतातील एक यशस्वी कमांडर होता. तर बघायचं झालं तर हेमू जो आहे हा पानिपतच्या युद्धा अगोदर जो आहे 22 लढाया लढलेला होता व त्यातील एकही लढाई न हरलेला हा हेमू होता. तर बघा पानिपतची दुसरी लढाई अकबर विरुद्ध हेमू. तर बघायचं झालं तर बाबरचा नातू हा अकबर, जे याच्या आबानं म्हणजेच बाबरनं 1526ला लढाई जिंकून जी भारतात सत्ता प्रस्थापित केली, तीच सत्ता जी आहे ही राखण्याची जिम्मेदारी किंवा आपल्याला म्हणता येईल तीच सत्ता टिकवण्याची जबाबदारी जी आहे हे याच्याकडे आली. याच्याकडे ही जबाबदारी येत असताना हा फक्त 14 वर्षाचा असताना याच्याकडे ही जबाबदारी आली. आणि बघायचं झालं तर जेव्हा बाबर हा भारतात आला होता, हा बाबर हा काबूलचा एक छोटासा राजा होता. या पानिपतच्या लढाईने त्याला जे आहे भारतासारखा विस्तृत प्रदेश जो आहे हा त्याच्या हाती लागला. तर बघा अकबर अकबरचे पूर्ण नाव जलालुद्दीन मोहम्मद अकबर, हेमू हेमचंद्र विक्रमादित्य. हेमचंद्र विक्रमादित्य हेमचंद्र हे त्याचे नाव आणि विक्रमादित्य हे त्याने स्वतःला दिलेली पदवी. ही पदवी त्याने कधी दिली, केव्हा दिली व कुठे दिली हे आपल्याला पुढे बघायचंच आहे. तर बघा पानिपतच्या दुसऱ्या लढाईची तारीख आहे 5 नोव्हेंबर 1556. पूर्ण 30 वर्षाने होत असलेली पानिपतची दुसरी लढाई, त्या लढाईमध्ये एक सत्ता जी आहे ते कॉमन म्हणजे मुघल. आणि मुघलांमध्ये जर बघायचं झालं तर मुघलांच्या सत्तेतील हा तिसरा राजा म्हणजे अकबर किंवा तिसरा सत्ताधारी अकबर. हेमू हेमू बघायचं झालं तर हेमू हा शेरशाह सुरीच्या सैन्यातील एक उत्तम सेनापती. तर बघा शेरशाह सुरीच्या निधनानंतर त्याच्या मुलाकडे सत्ता आली. त्याच्या मुलाकडे जेव्हा सत्ता आली तेव्हा सुद्धा हेमू हा त्याच्या सत्तेमध्ये होता. बट जेव्हा शेरशाह सुरीच्या नातवाची हत्या करून त्याचा मामा सत्तेवरती आला त्यावेळेस हेमूने त्याची मदत केली व हेमूला त्याच्या दरबारात एक मोठं पद मिळालं, तो म्हणजे आदिलशहा. आदिलशहाच्या दरबारात हेमूला मोठं पद मिळालं. हेमूकडे मोठं पद होतं, म्हणजे कोणचं पद होतं, तर हेमूकडे जे आहे हे आर्थिक खातं होतं, म्हणजे वित्त खातं जे आहे हे हेमूकडे होतं. हेमूकडे वित्त खातं असल्यामुळे हेमू हेमूच्या हाती ही सर्व सत्ता होती. तर बघायचं झालं तर वित्त खातं म्हणजे जे आहे सर्वात जास्त पॉवर हे त्यावेळेस त्याच खात्यावरती असायची. हेमूने सैन्य जमवण्यास सुरुवात केली, लढाया लढण्यास सुरुवात केली, परदेशाचा विस्तार करायला सुरुवात केली आणि जो त्याच्यामध्ये यशस्वी सुद्धा झाला. त्याने खूप सारा प्रदेश जिंकून आदिलशहाच्या सत्तेमध्ये जोडला. तो प्रदेश जोडल्यानंतर काय झालं, तर बघायचं झालं तर हेमूचं एम जे आहे हे क्लिअर होतं की त्याला दिल्लीच्या गादीवरती बसायचं होतं. तर हेमूने त्याच्यासाठी काय केलं, तर हेमूला कळालं की अकबरचा पिता हा मृत्युमुखी पडलेला आहे, त्याचा मृत्यू झालेला आहे. हेमूने जे आहे हे युद्ध करण्याची तयारी सुरू केली. हेमूने 1,000 हत्तीची फौज, 5,000 घोडस्वार आणि खूप
सारी पायदळ सेना जी आहे ही जमवली व त्याने सर्वप्रथम आग्रा येथे हल्ला केला. आग्रा येथे हल्ला करताना जेव्हा याने आग्रा येथे हल्ला केला तेव्हा तिथं मुघल कमांडर होता सिकंदर शेख. सिकंदर शेखला जसं कळालं की हेमूने आक्रमण केलेलं आहे, सिकंदर शेख आग्रा सोडून पळाला. आग्रा सोडून पळाल्यानंतर हेमू जो आहे हा दिल्लीकडे वळाला. दिल्लीकडे वळाल्यानंतर तो जो आहे तुघलकाबाद येथे पोहोचला. तुघलकाबाद येथे पोहोचलेला असताना तिथं त्याची लढाई ही तारदी बेग याच्याशी झाली. युद्धाच्या मधूनच तारदी बेग हा पळाला. तर बघायचं झालं तर तारदी बेग हा का पळाला, तर बघा हे हे मुघल सैन्य असेल तर मुघल सैन्याची नीती होती इथं जो आहे हा राजा राहायचा, हे सैन्य राहायचं आणि सैन्य जे आहे ते पुढे जायचं लढण्यासाठी. आणि हेमूची जी नीती होती ती म्हणजे इथं एक कमांडर, इथे एक कमांडर आणि इथे एक कमांडर. मध्यभागी आहे हा हेमू, त्याचे 1000 जी हत्तीची सैन्य आहे त्याच्यासोबत राहायचा. 1000 हत्तीची सैन्य घेऊन हेमूला माहित होतं की जर राजा मरला किंवा राजा मरण पावला किंवा राजाला आपण मारलं तर जे सैन्य आहे हे युद्ध करण्यास तसंच नकार देईल, युद्धातून पळून जातील आणि आपली शरणागती पत्कारतील. तर हेमू जे आहे हेमूचा हा कमांडर 1 आणि कमांडर 2 यांचे काम काय असायचे, तर हे जी इकडून येणारी सेना आहे आणि याची जी जबाबदारी ही इकडून येणारी सेना आहे, या दोघांची जबाबदारी जी आहे ही या सेनेला रोखायची होती. आणि जे इथं सैनिक आहेत हे आणि हेमूचे जे हत्तीदळ आहे हे हत्तीदळ डायरेक्ट या बादशाहवरती किंवा राजावरती हल्ला करायचं. हेमूला माहित होतं बादशाह खतम, युद्ध खतम, तर तो डायरेक्टली जो त्या राजावरती हल्ला करायचा. तसाच या बेगवरती हल्ला झालेला असताना हा बेगला कळालं की हेमू आपल्या जवळ पोहोचलेला आहे. हा बेग त्याच्या हत्तीवरून उतरला, घोड्यावर बसून जो आहे हा लाहोरला पळाला. तशाच प्रकारे जो आहे अली कुली खान हा सुद्धा पळाला. हा अली कुली खान पळाला, बेग पळाला, सिकंदर खान पळाला आणि इनडायरेक्टली काय झालं तर हेमूकडे जे आहे ते दिल्लीची सत्ता आली. हेमू दिल्लीच्या गादीवरती बसला. हेमू दिल्लीच्या गादीवरती बसल्यानंतर त्याने जे आहे ते विक्रमादित्य ही पदवी धारण केली. ही पदवी धारण केल्यानंतर काय झालं तर जेव्हा हे तिघही अली कुली खान, बेग आणि सिकंदर खान जेव्हा लाहोरला पोहोचले आणि त्यांनी अकबरला सांगितलं की हेमूने जे आहे हा दिल्लीवरती कब्जा केलेला आहे, तो खूप मोठ्या प्रचंड सैन्यासोबत आलेला आहे आणि खूप पळू पळू मारतो. हे अकबरला सांगितले असताना तिथं जो आहे हा अकबरचा जो अंगरक्षक आहे तो म्हणजे बैरम खान. हा बैरम खानने जे आहे हे सांगत असतानाच किंवा सांगणं झाल्यानंतर जे आहे हे बेगला जे आहे हे मारून टाकले. तर बघायचं झालं तर जो बैरम खान आहे आणि जो तारदी बेग आहे या दोघांचं पहिल्यापासूनच काही पटत नव्हतं, त्याच्यामुळे यांचा वाद होता आणि याच्यामध्ये अकबरचाही कुठे ना कुठं हात असेल की याला मारून टाका म्हणून. तर त्याला मारून टाकण्यात आलं. तारदी बेग याला मारून टाकण्यात आलं. तारदी बेग मारल्यानंतर काय झालं तर अकबरची सेना जी आहे हे अकबरची सेना लाहोरवरून निघाली. अकबरचा कमांडर जो आहे हा बैरम खान. बघायचं झालं तर अकबरचं वय 14 वर्ष. 14 वर्ष म्हणजे अकबरला आता नीट तलवार सुद्धा पकडता येत नाही. ही युद्धाची सर्व जबाबदारी होती ही जी आहे ती बैरम खान वरती होती. बैरम खान आणि हेमू या दोघांमध्ये युद्ध होणार. हे दोघंही निघाले. हे दोघंही जे आहे
हे पुन्हा त्याच ठिकाणी येऊन पोचले ज्या ठिकाणी 30 वर्ष आधी मुघल सत्तेचा पाया जो आहे हा घातला गेला. ते ठिकाण म्हणजे पानिपत. बघायचं झालं तर आयुष्य जे आहे हे कुठल्याही व्यक्तीला किंवा कुठल्याही जागेला एक वेळेस इतिहास घडवण्याचा जो आहे आपल्याला बघायला मिळेल पण चान्स देतो. बट पानिपत हे ठिकाण असं आहे, पानिपत या ठिकाणाने भारताची जी आहे 3 वेळेस जे आहे हे सत्ता कोण करणार हे ठरवलेलं आहे. तर बघा पानिपत येथे पोहोचले. तारीख आली 5 नोव्हेंबर 1556. दोन्ही सैन्य एकमेकासमोर आहेत. एकमेकासमोर सैन्य उभे आहेत. एकमेकासमोर सैन्य उभे असताना काय झालं, हेमूचा जो हत्ती होता तो हत्ती पावसामध्ये वीज पडल्याने मृत्युमुखी पडला. मृत्युमुखी पडल्यानंतर त्याने दुसरा हत्ती जो आहे त्याच्यावरती स्वार होऊन युद्धाला जायचं ठरवलं. नीती तेच, मुघलांची नीती जी आहे ही तेच होती. मुघलांची युद्धनीती ही तीच होती. मधामध्ये जो आहे हा कमांडर आणि आजूबाजूला सैन्य आणि पुढे सुद्धा सैन्य, पुढे तोफा, यांच्याकडेही तोफा होत्या. बघायचं झालं तर हेमू हा 50 मोठ्या तोफा आणि 50 लहान तोफा घेऊन हा युद्धामध्ये आलेला होता. अकबर कडेही हे खूप मोठी फौज. तर बघा युद्धाला सुरुवात झाली. युद्धाला सुरुवात झाल्यानंतर काय झालं, हा मधातला प्रदेश जो आहे हा इथे खूप चिखल होता. हा प्रदेशात चिखल असल्यामुळे मुघलांना वाटलं की हेमूचे सैन्य इकडे येऊ शकणार नाही. बट हेमूचे हत्ती व घोडस्वार हे न थांबता जे आहे त्यांनी तो चिखल पार केला व मुघल सैन्यामध्ये शिरले. मुघल सैन्यामध्ये शिरल्यानंतर त्यांनी एका प्रहरात मुघल सैन्यातील 6,000 ते 7,000 सैनिक कापून काढले. ते सैनिक कापून काढल्यानंतर काय झालं की जे हेमूची हत्तीची फौज आहे किंवा हत्तीदळ आहे, हे हत्तीदळ जे आहे हे राजाकडे निघालं, म्हणजेच अकबरकडे निघालं. हेमू हा सुसाट वेगाने जो आहे हा अकबरकडे निघाला. हा अकबर पर्यंत पोचलाच की तेवढ्यात एक तीर कुठून आला आणि हेमूच्या डोळ्याला लागला. डोळ्यामध्ये लागल्यानंतर काय झालं, हेमू हा बेशुद्ध झाला. बेशुद्ध झाल्यानंतर हेमूला हत्तीवरून काढण्यात आले व अकबर पुढे जे आहे ते नेण्यात आले. अकबरने त्याला मारण्यास नकार दिला. अकबरने नकार दिल्यानंतर बैरम खानने हेमूचा कत्ल केला किंवा वध केला. आणि अशाच प्रकारे जो आहे अकबर हा पानिपतच्या दुसऱ्या लढाईमध्ये विजयी ठरला. बघायचं झालं तर हेमू हा 22 लढाया जो आहे हा जिंकलेला होता. 22 लढाया हा जिंकलेला होता. बघायचं झालं तर त्यावेळेस भारतामध्ये सर्वात टॉपचा कमांडर हा हेमू होता. आणि हा जर तो तीर त्याला लागला नसता तर दिल्लीवरती त्याची सत्ता प्रस्थापित झाली असती. तर बघा अशा प्रकारे अकबर हा विजयी झाला. तर भेटू व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जे आहे ते बाबर आणि पानिपतची पहिली लढाई जे आहे ते कव्हर करणार आहोत. जय हिंद, जय भारत.